काँग्रेस पक्षाचा नव सत्याग्रह बैठक आज बेळगावमध्ये होते। 2 दिवस हे सगळं संमेलन आहे ते चालू राहणार आहे। मात्र आज त्यातले एक महत्त्वपूर्ण बैठक देखील पार पडणार आहे आणि या सगळ्या बैठकीसाठी देशभरातून काँग्रेसचे महत्त्वाचे नेते देखील आता बेळगावमध्ये दाखल झाले आहेत। माझ्यासोबत महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते सतेज पाटील आहेत। साहेब, काँग्रेससाठी ही बैठक, हा मेळावा किती महत्त्वाचा वाटतो? 100 वर्षापूर्वी याच भूमीमध्ये महात्माजींनी धुरा या ठिकाणी सांभाळली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आज नवसत्याग्रहाच्या निमित्तानं देशातली काँग्रेस विचारधारा आज इथे आलेले। आज आमची काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक असणार आहे आणि उद्या बाकीचे जाहीर सभा असणार आहे। या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, छत्रपती शाहू महाराजांचा विचार असेल किंवा एकूणच संपूर्ण देश ज्यांनी एकत्रित केलेला आहे समतेच्या विचारानं, तोच विचार पुढं सामान्य माणसाच्या हिताचा घेऊन जाण्याचा प्रयत्न यातून असणार आहे। खरं तर स्वातंत्र्य लढ्यासाठी हे अधिवेशन आणि महात्मा गांधींचं बेळगावमधील हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरलं होतं। त्याची कितपत आता गरज देशाला वाटते तुम्हाला आजच्या सगळ्या एकूणच राजकीय परिस्थिती? नाही, कष्टानं मिळालेलं स्वातंत्र्य आता राहील का नाही अशी शंका निर्माण झालेली आहे। कारण की एकूण प्रसारमाध्यमांचं अडचणी असतील, अनेक विषयामध्ये आज आपण त्या ठिकाणी बघतोय जी एजन्सीज आहेत त्या एजन्सीज कशा पद्धतीने काम करतात ते आपण पाहतो देशामध्ये। आणि म्हणून स्वातंत्र्य मिळवलेलं ते राहिलं का असा प्रश्न निर्माण होण्यासारखं वातावरण आज देशामध्ये झालेलं आहे। आणि म्हणून लोकशाही अबाधित ठेवणं, लोकशाही टिकवणं हे धोरण काँग्रेस पक्षाचं नेहमीच राहिलेलं आहे आणि मला वाटतं पुन्हा एक ऊर्जा या भूमीतून आम्हा सगळ्यांना मिळेल। खरं तर अमित शहा यांनी आंबेडकरांच्या बाबतीत जे काही वक्तव्य केलं त्याचे पडसाद अजून देखील उमटताना दिसत आहेत। मात्र भाजपकडून त्याचं काही आपण चुकीचं बोललो गेलेलो नाही अशा पद्धतीचा दावा केला जातोय। समर्थन एक नाही, जे पोटात होतं ते ओटात आलेलं आहे। कारण की बरेच वर्ष इतिहास पुसण्याचं काम किंवा भाजपची इच्छा होती इतिहास पुसण्याचं, आणि मला वाटतं तो एक टेस्ट त्यांनी केलेलं आहे, ही लिटमस टेस्ट आहे मी म्हणतो। हे ठरवून बोललेलं आहे आणि बोलून याचे परिणाम काय होतात आणि बोललं तर चालतंय का असा एक त्यांचा प्रयत्न आहे। आणि मला वाटते देशातली जनता हा विचार अशा पद्धतीनं संपवण्याचं काम करणाऱ्यांना योग्य धडा दाखवेल। खरं तर काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना ऊर्जितावस्था यावी यासाठी हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे। मात्र ओमर अब्दुल्ला असतील, ममता बॅनर्जी असतील यांनी काँग्रेसला आरसा दाखवलेला आहे आणि काँग्रेस झोपेचं सोंग घेतलेला आहे असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे, अशी टीका केली। नाही, मला वाटतं फडणवीस साहेब काय म्हणतात, काँग्रेस पक्ष इंडिया आघाडी म्हणून एक संघ आहे। आज देशामध्ये काँग्रेस पक्षाचे 100 खासदार या ठिकाणी आहेत आणि म्हणून आमची भूमिका पक्ष म्हणून सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं असणार आहे। शेवटी इंडिया आघाडी म्हणून अनेक पक्ष एकत्रितपणे ही लोकसभा आम्ही लढलेलं आहे, त्यामुळे काही चर्चेनं प्रश्न सुटू शकतात आणि सगळ्यांना बरोबर घेऊनच ही इंडिया आघाडी आम्ही अबाधित या ठिकाणी ठेवणार। विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत का? कारण तशा चर्चा बाहेर सुरू झाल्या नाही, अजून त्याच्यावर कुठलीही चर्चा यामध्ये नाही आहे। तर पहिला पण हे होते महाराष्ट्रातील काँग्रेस नेते सतेज पाटील। खरं तर बेळगावमध्ये 2 दिवसीय होणाऱ्या या नवसत्याग्रह बैठकीसाठी ते बेळगावमध्ये दाखल झालेत आणि हे जे काही 2 दिवसाचं चर्चासत्र होणार आहे ते काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी नक्कीच ऊर्जितावस्था देणारं ठरेल असं या निमित्तानं सतेज पाटील यांनी म्हटलेलं आहे। प्रोजेक्टर सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, बेळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।